तर भिवंडीच्या जागेवरनं मविया नेत्यांमध्ये दावे प्रतिदावे सुरूच आहेत। भिवंडीमध्ये राष्ट्रवादीचाच उमेदवार जिंकू शकतो असं म्हणतायत संजय राऊत। तर संजय राऊतांना चुकीची माहिती दिली जाते असं दयानंद चोरगेंनी म्हटलंय। मवियाच्या बाळामामा म्हात्रेंच्या उमेदवारीला काँग्रेसकडनं विरोध आहे। तर भिवंडीतील राष्ट्रवादीचे 80% कार्यकर्ते आता भाजपमध्ये गेल्याचं चोरगे म्हणाले। असं काँग्रेसचंही म्हणणं आहे की भिवंडीचा उमेदवार विचारून केला नाही। भिवंडीतला उमेदवार हा मित्र पक्षांना विचारून केला नाही असं काँग्रेसचं म्हणणं असताना आम्ही सांगितलं काँग्रेसला की भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच जिंकू शकते। मला काहीच म्हणायचं नाही। कपिल पाटील साहेब यांनी जेव्हा 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी जेव्हा ते सामील झाले त्यावेळेला जवळजवळ 70 ते 80% राष्ट्रवादी कपिल पाटील सोबत ते राष्ट्रवादीत गेले आणि बीजेपीत गेले आणि उर्वरित जे काही 20 ते 25% जी राष्ट्रवादी त्याच्यापेक्षा 7 ते 70% हे कार्यकर्ते अजित पवारांच्या सोबत राहिले आणि उर्वरित जी काही राष्ट्रवादी आहे ते मला वाटते 20 ते 22 हजार मतदान हे संपूर्ण भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आहे। फक्त एवढाच आहे की संजय राऊत साहेबांना जर कोणी माहिती देत असेल ती चुकीची माहिती देतात।